हॅलो हाय नमस्कार वेलकम आणि वेलकम बॅक माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे शरयू देशमुख खेडे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती फर्स्ट टाइम आलेला असेल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आणि आज मी 2-3 दिवसानंतर व्लॉग करते आहे आणि आज माझ्या प्रेग्नन्सी जर्नीचा चालू आहे 22 वीक्स. सो आज पूर्ण 22 वीक्स असे कंप्लीट झालेले आहे. फायनली असं ऑफिशियली मेडिकल टर्ममध्ये पण आज 6वा आठवडा सुरू 6वा आठवडा नाही 6वा महिना सुरू झाला आहे. आणि या खूपच गरम खूपच उकडते पुण्यात. काल पाऊस आला होता पण तो खूप कमी आला होता म्हणून पण गरमी कदाचित होत असेल. सो 2-3 दिवस झाले मी व्लॉग नव्हता केला. सो मला ना लॉंग फॉर्मॅटमध्ये काही शूट करायचं होतं. तर रिसेंटली मी ड्रेसेस घेतलेले आहे छान. सो मी ते मॅटर्निटीमध्ये घालायचं असं म्हणजे आता जो प्रेग्नन्सीचा फेज आहे त्याच्यात घालायचं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि तुम्ही जर अनमॅरिड असाल मॅरिड असाल आणि तसे पण तुम्हाला ड्रेसेसची लिंक पाहिजे असेल, तुम्हाला शॉपिंग हॉल बघायचा असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा जो मी रिसेंटली 1-2 दिवसात शूट केला आहे. आणि छान मस्त थंबनेल वगैरे सगळं पोस्ट करून झालं आहे. कारण की मला काय होतं जेव्हा पण मी शूट करते तर मोबाईलचा स्टोरेजचा तर खूप मोठा इश्यू असतो. मला लगेच एडिट करा, लगेच थंबनेल बनवा आणि पोस्ट करून ठेवा आणि सगळं फुटेज स्टोरेज डिलीट करा फोनमधलं की ते यूट्यूबवरती राहतं. सो असं होतं की जर मी आज पण शूट केला, आज मी जर डेली शूट केला तर माझं स्टोरेज फुल होतं. सो आजच्या आज मला ते सगळं एडिट वगैरे करावं लागतं आणि पोस्ट करून ठेवावं लागतं. सो दॅट्स वाय कुठे कुठे ब्रेक येतो मोबाईलचं स्टोरेज वगैरेमुळे. सो मी डेली व्लॉगिंग नाही करू शकत आहे. सो आज आपण व्लॉगिंग करूया फायनली. सो मॉर्निंगमध्ये मी माझा प्रोटीन मिल्क आणि प्रोटीन पावडर आणि मिल्क घेऊन झालेला आहे. सो तेव्हा मी डिसाईड नव्हतं केलं व्लॉग करू की नाही करू. देन आय चेक स्टोरेज आणि ऑफकोर्स आपण व्लॉग करू शकतो. आणि आय फील की येस आय एम रेडी, की येस माझी एनर्जी आहे. सो काल संडे होता आणि आम्ही कोकोनट वॉटर आणलं होतं पण त्याच्यात पाणी कमी आणि हे मलाईच खूप होती. सो मी प्रणमला खूप मागू इतकी मेहनत करायला लावली त्याला आणि हे छान छान मलाई काढली. कारण की सेकंड ट्रायमिस्टरमध्ये ना तुम्ही फर्स्ट असं कोकोनट वॉटर पिऊ शकता पण मग थोडं अपग्रेड व्हायचं, मग मलाई खायची आणि मग पुढे पुढे छान तुम्ही असं खोबरं पण खाऊ शकता. सो हे थोडं एकदम खोबरं पण नाही याला अशी लेअर पण नाही आहे पण हे ऑलमोस्ट लेअरिंग झालं आहे त्याचं म्हणजे खोबऱ्यासारखं पण लागतं आहे मलाईसारखं. सो हे पण खूप चांगलं आहे प्रेग्नन्सीमध्ये. सो आता आपण ते खाऊया. खोबरंच लागतंय मस्त आहे. आणि मिशोवरून मी एक छान मस्त बेडशीट ऑर्डर केली. फर्स्ट टाइम मी बेडशीट ऑर्डर केली आहे मिशोवरनं. तर इतकी छान आली, ऑल अराउंड इलास्टिक आणि त्याचे जे उशीचे कवर आहेत ते इतके मोठे आणि प्रॉपर आहेत. जस्ट फॉर 315 रुपीज. आणि मी लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल इफ यू वॉन्ट टू शॉप फ्रॉम देअर. भयानक मला उकळतंय, बिलकुल समजतच नाही आहे मला. तर आंघोळ झाल्यानंतर घाम येतोय. आणि मी 2-3 हेअरस्टाईल ट्राय केल्या पण हे अशी पोनीच मला एकदम कम्फर्टेबल वाटत आहे. आणि थोडं ऑइलिंग केलं होतं मी कारण की गुद्दा खूप होत्या. सो ते जास्तच आता दिस इज माय ऑल टाईम प्रेग्नन्सी लुक. सो आपण आता बोलूया माझ्या प्रेग्नन्सी स्किन केअरबद्दल. आणि आय एम फिलिंग सो ब्लेस की या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये मला बिलकुलच माझ्या स्किननी असं ब्रेकआउट नाही झालं, पिंपल नाही आले. आणि आय फील की मला ना ग्लोईंग दिसत आहे माझी स्किन. मला पर्सनली फील होतो जेव्हा आपण फेसवॉश करतो, जेव्हा आपण मॉइश्चरायझर लावत असतो तो ग्लो दिसतो. आणि बिलकुलच असं छोटे बम पण नाही. सो मी कुठे बाहेर जात पण नाही आहे. सो टॅन फ्री पण मला वाटत आहे. आणि झोपीमुळे माझे ऑलरेडी डार्क सर्कल्स होते. सो मी आता काहीसुद्धा लावलेलं नाही आहे. सो झोपीमुळे ते थोडं डार्क सर्कल्सचा ऑलरेडी मला इश्यू आहे. सो तो थोडं वाटू शकतो पण बाकी कुठेच पिगमेंट नाही दिसत आहे. सो तो एक छान आहे की ग्लो दिसतोय माझ्या स्किनवरती. आणि आय एम सो ब्लेस्ड की आतापर्यंत सगळं
स्किन एकदम छान मला सपोर्ट करते. सो गाईज एक्झॅक्टली मी माझ्या स्किन केअरमध्ये काय काय इन्क्लूड करत आहे. सो स्टार्टिंगचे जे प्रेग्नन्सी समजल्या मी तर कोणतं प्रोडक्ट यूजच नव्हती करत, मी काहीसुद्धा लावत नव्हती. सो मला वाटलं की नाही, ChatGPTवरती ॲटलिस्ट चेक करायला पाहिजे माझ्याजवळ तितके प्रोडक्ट आहे ते कोणते हार्श आहे आणि कोणते मी यूज करू शकते. सो मग मी ते चालू केलं. आणि येस, सो फर्स्ट इज फेसवॉशबद्दल बोलूया. सो हे आहे सिम्पलचं फेसवॉश जे मी आधीपासून यूज करत होती. सो 1 वर्ष झाले मी हे ऑलरेडी, तुम्ही माझ्या स्टोरी बघत असाल तर मी हे टाकलं होतं की मी रिस्टॉक केलेलं आहे. सो मी हेच फेसवॉश यूज करत होती जे माझ्या फ्रेंडनी सजेस्ट केलं. आय एम सो थँकफुल टू हर. आणि पहिले मला वाटत होतं की असं फेस असं धुतल्यासारखं नाही वाटत. यांनी काय होतं, एक स्मूथ छान असा जो फेसवॉश असतो ना, असं वाटतं ते धुतल्याच नाही चाललंय, असं चकचक ती फिलिंग नाही आहे. पण याचा रिझल्ट खूप जास्ती छान आहे आणि मी हे प्रेग्नन्सी पण आपण यूज करू शकतो. एकदम बेस्ट आहे प्रेग्नन्सीमध्ये पण. सो मी हे कंटिन्यू यूज करत आहे. सो माझ्यासाठी हे बेस्ट झालं आहे. सो इफ यू आर प्रेग्नेंट, इफ यू आर नॉट, यू ते ॲड करू शकता तुम्ही. हे सिम्पलवालं प्रोडक्ट फेसवॉश वापरू शकता. सो नेक्स्ट माझं प्रेग्नन्सी अप्रूव्हवालं प्रोडक्ट आहे हे टोनर, जे की टॉनी मॉलीचं आहे. हे कोरियन ब्रँड आहे आणि हे मी ना आधीच घेतलं होतं की असं असतं ना स्किन केअर, ते पण माझ्या फ्रेंडनी सजेस्ट केलं होतं. तिचं स्किन केअरमध्ये हे होतं अँड आय थॉट खूपच हाय एंड आहे, एवढं महाग प्रोडक्ट आहे, इन्व्हेस्ट करू की नाही. पण मग मी याच्यात मोठीच बॉटल घेऊन घेतली की छोटी कशाला ट्राय करायची इफ त्याचे रिझल्ट बेस्ट आहे. आणि मी हे मिंत्रावरून ऑर्डर केलं होतं. इतकं म्हणजे थोडं अप्लिकेशनचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला असं हातावरती घेऊन अप्लाय करावं लागेल. पण हे बेस्ट टॉनर आहे. म्हणजे इफ यू आर प्रेग्नेंट, इफ यू आर नॉट, तो एक छान मस्त मॉइश्चराईज स्किन राहते, हायड्रेट वाटतं, ॲट द ग्लो, आणि किती जास्ती स्किन हायड्रेट वाटते. लावल्या असं ना ते स्किन पण तुमची मॉइश्चराईज होणार, हायड्रेट पण वाढणार आणि तिला स्किनला काहीतरी खाऊ दिल्यासारखं ती छान शाईनसुद्धा करणार. आणि इफ यू आर प्रेग्नेंट, इफ यू आर नॉट, स्टील या प्रॉडक्टमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. थोडं हाय एंड आहे पण ऑलमोस्ट तुम्हाला बराच वेळ टिकेल. सो दिस वन इज द बेस्ट प्रॉडक्ट. सो हे लावल्यानंतर तर मला नाही वाटत की मॉइश्चरायझर लावायची गरज पडते, पण खूपच वाटत असेल की नाही, खूपच ड्राय स्किन असेल तुमची, सो तुम्ही ह्या बायोडर्माच्या मॉइश्चरायझरमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. हे माझं वॅनिटीचं प्रोडक्ट आहे पण स्टील मी हे पर्सनली पण यूज करते. सो दिस वन इज द बेस्ट. म्हणजे खूपच कमी प्रोडक्ट उरलं आहे आणि छान. म्हणजे हे 200 ml आहे, खूप मोठी बॉटल आहे आणि खूप पुरेल. आणि याची MRP ऑलमोस्ट 700पर्यंत आहे. या 699 MRP आहे. लोक किती छान मस्त चमकते स्किन, काहीसुद्धा मेकअप नाही आहे. जर मला कुठे जायचं असेल आणि मला असं मिनिमल मेकअप असेल आणि मी आता पण घरीसुद्धा मला वाटतं की असं क्यूटनेस वाटलं पाहिजे, तो असा म्हणजे छान फील झालं पाहिजे. सो लिपस्टिक तरी मी खूप अवॉइड करत आहे कारण की आपण कंटिन्यू काही ना काही खात राहतो. पण आय एम युझिंग दिस फेवचं ब्लश, जे की ऑलरेडी मी याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. थोडं महाग आहे, 599ला प्रोडक्ट आहे. डिस्काउंट पण खूप कमी मिळू शकेल. पण ही 5 ml बॉटल आहे फक्त, पण स्टील आय एम लव्हिंग इट. एक छान असं ब्लश, खूप क्यूट दिसतो आणि दिवसभर, म्हणजे मी आता जर लावलं ना तर ते दिवसभर टिकतं आणि एकदम क्यूट. बघा, एकदम नॅचरल त्याचा फिनिश येतं, नॅचरल ग्लो येतो. आणि तो मला ना असं, मी ब्लश पगलू म्हणू शकता, मला ब्लश खूपच जास्त आवडतात आणि त्यांनी कुठे पण मी ब्लश लावून जाते. सो आय लव ब्लशेस. आणि ब्लशचं असं आहे, अबाउट प्रेग्नेन्सी मी या प्रोडक्टचं पण चेक केलं, याच्यात कोणते ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स नसतात आणि हे आपण एक्सटर्नली लावतो, म्हणजे ॲब्झॉर्ब नाही करत स्किन. सो या, व्हेरी क्यूट अँड सटल अँड नॅचरल. एकच प्रॉब्लेम जो मी कंटिन्यू फेस करत आहे या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये, जे की लिप्स खूप जास्ती ड्राय होतात, खूप जास्ती फाटतात. आणि हे लिटरली प्रेग्नन्सीमधलं एक सिम्पटम आहे. आणि म्हणजे याच्यात ना माझे असे प्रणव असं कधी कधी म्हणतो, तुझ्या होटातून असं एक लाईन दिसते जी की रेड दिसते, ती फाटलेले होटं वाटत आहे तुझे.
आणि कधी उठल्यानंतर खूपच जास्त डेड स्किन असते लिप्सवरती, खूपच जास्त म्हणजे कंटिन्यू म्हणजे झोपायच्या आधी मी दिवसातून जिथे जिथे तुम्हाला दिसेल ना तिथे तिथे मला हे लिप बाम सोबतच असतं. आणि इफ मी इकडून तिकडे झाली आणि मग प्रणाम लिप बाम घेऊन ये, प्रणाम लिप बाम घेऊन ये. सो रिसेंटली मी हे ऑलरेडी घेतलं होतं पिलग्रीमचं लिप बाम, जे की छान वाटतंय मला, जे मी कंटिन्यू यूज करत आहे या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये आणि व्हेरी बजेट फ्रेंडली. या आय थिंक हे मला कोलॅब, मी हे परचेस नव्हतं केलं, मला हे आलं होतं PR मध्ये. सो आय थॉट की आहे तर यूज करते. सो गाईज आतापर्यंत जे मी काही प्रोडक्ट दाखवले ते होते माझ्या प्रेग्नेन्सी जर्नी, प्रेग्नेन्सी रुटीन, स्किन केअर रुटीन. सो या व्यतिरिक्त इफ मला व्हिडिओसाठी रेडी व्हायचं असेल तर मी थोडंफार असं ब्लश वगैरे लावून लिपस्टिक लावूनच रेडी होते. फाउंडेशन आणि ह्या गोष्टी अवॉइड करते. आणि ओकेजनली आपण ऑफकोर्स मेकअप करू शकतो, एवढं काही नाही आहे. फक्त स्किन केअरबद्दल तुम्हाला थोडं कॉन्शियस राहावं लागतं. आणि नेक्स्ट आहे सनस्क्रीन. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात खूप जास्त अशा गोष्टी असतात जे ट्रिगर होऊ शकतात प्रेग्नेन्सीच्या. सो तुम्ही जे सनस्क्रीन वापरत असाल तर ते ॲटलिस्ट चेक करा ChatGPTवरती. सो मी जे यूज करत होती ते प्रेग्नन्सी अप्रूव्ह नव्हतं. आणि मी प्रणामसाठी पण आता विश केअरचे म्हणजे आय थॉट की मी पण लावेल, आणि मग मी ते 2 सनस्क्रीन ऑर्डर केले. आणि देन आय चेक की इन्ग्रेडियंट्स, तर ते बिलकुलच अप्रूव्ह नव्हतं. सो मला सनस्क्रीन घ्यावं लागणार आहे. सो तुम्हाला पटकन प्रणामचं सुद्धा स्किन केअर दाखवते, एक्झॅक्टली तो कोणते प्रोडक्ट यूज करतो. आणि ते आमच्या डर्मॅटनी, कारण की त्याला ना पिंपलचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्याची स्किनवरती कंटिन्यू ॲक्ने येत राहतात. पण त्याची कॉम्बिनेशन स्किन आहे स्टील. आधी तर असं नव्हतं, त्याला पिंपल नव्हते, पण रिसेंटली 1-1.5 वर्षाच्या आधी त्याला खूप पिंपल आलेले होते. सो आम्ही एक स्किन केअर रुटीन त्याचं पण सेट केलं आहे आणि आत्ता त्याची स्किन खूप जास्ती क्लिअर आहे. सो फर्स्ट आहे हे डर्माकोचं सॅलिसिक ॲसिड, जे की प्रेग्नेन्सीमध्ये बिलकुलच सॅलिसिक ॲसिड वापरायचं नसतं. सो सॅलिसिक ॲसिड तर अवॉइडच करायचं असतं. सो मी हे ऑफकोर्स वापरू नाही शकत, आणि मी हे वापरत पण नव्हती, मला ॲक्ने प्रोनचा प्रॉब्लेम नव्हता. सो हे प्रणामचं स्किन केअर आहे. 1% सॅलिसिक ॲसिड जेल डेली फेस वॉश फॉर ॲक्टिव्ह ॲक्ने. तुम्हाला जर ॲक्नेचा प्रॉब्लेम असेल, इफ यू आर नॉट प्रेग्नेंट, तुम्ही हे बेस्ट आहे. खूप छान रिझल्ट आहे. कालच मी रिस्टॉक केलं आहे, दॅट्स वाय मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवत आहे, नाही तर दाखवलं सुद्धा नसतं. सो नेक्स्ट हे मी नवीन प्रोडक्ट त्याच्यासाठी ऑर्डर केलं आहे. सो त्याला ना बॅक जे आपलं बॅक असतं तिथे ॲक्ने आहे, आणि त्याच्यासाठी पण तुम्ही बघत असाल, आणि तुमच्या हजबंडला पण प्रॉब्लेम असेल बॅक ॲक्नेचा, किंवा तुम्हाला सुद्धा असेल तर तुम्ही पण हे प्रोडक्ट यूज करू शकता. हे पण 1% सॅलिसिक ॲसिड आहे, कारण की जे बम्प स्किन असते, इथे जे बम्प असतात किंवा ॲक्ने, ॲक्टिव्ह ॲक्ने असतात जे इथे येतात, सो त्याच्यासाठी आहे हे. सो हे बॉडी वॉश आहे. सो हे मी फर्स्ट टाइम यूज केलं आहे, याचे रिझल्ट पण मी तुम्हाला सांगेल, पण डेफिनेटली दिस गोना वर्क, कारण की हे डर्माकोचे प्रोडक्ट सगळेच खूप छान जास्ती वर्क करत आहेत. सो हे 2. आणि नेक्स्ट हे पण रिस्टॉक ऑफकोर्स. तर हे सिरम आहे, सेम 2% सॅलिसिक ॲसिड फॉर ॲक्टिव्ह ॲक्ने. सो कोणतंच असं इन्ग्रेडियंट रिपीट नाही आहे, एकच ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे जे की पिंपलवरती काम करतं, दॅट इज सॅलिसिक ॲसिड. सो इफ यू हॅव अ ॲक्ने प्रोन स्किन तर डेफिनेटली या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करा. याच्या व्यतिरिक्त काहीसुद्धा लावू नका. आणि मला तुम्हाला एक छान अपडेट द्यायचा आहे, आणि आमची डोहाळे जेवणाची डेट फिक्स झालेली आहे, आणि ती एकदमच खूप जास्ती जवळ आहे डेट. आणि तेव्हा आम्ही असं प्रेग्नेन्सीचं सगळं डिस्क्लोज करणार, आणि हे व्लॉग्स तुम्हाला बघायला मोकळे, जे मी आत्तापर्यंत शूट करून ठेवलेले आहे. ऑलमोस्ट 7-8 तरी शूट करून ठेवलं असेल मी, आणि हे पण व्लॉग तुम्हाला बघायला मिळतील. अँड आय एम सुपर डुपर एक्सायटेड फॉर दॅट. आणि अजून एक खूप जास्ती क्यूट अपडेट द्यायचं आहे तुम्हाला. सो काल होता संडे, आणि मला ना असं खूप जास्ती फ्रस्ट्रेट झालं होतं की बेबीचं मुवमेंट मला अजून का नाही जाणवत आहे. सो 18 आठवड्यापासून मी वाट पाहत होती. आपण जेव्हा टाकतो ना ChatGPTवरती किंवा डॉक्टर व्हिजिट पण, तर ते म्हणाले होते की तुमचं आता
मुवमेंट जाणवायला लागतील. आणि मी खूप जास्ती वाट पाहत होते. म्हणजे माझ्या 19 वीक्समध्येच 5व्या महिन्यातली जी मोठी स्कॅन असते ती झाली होती. आणि तेव्हापासून म्हटले सर की आता मुवमेंट जाणवतील. मी इतकी वाट पाहत होती. मग 18 आठवड्यापासून तर ऑलमोस्ट 22, सो कालपर्यंत आय थॉट की बेबीची मुवमेंट व्हायला पाहिजे. आणि मी लिटरली बेबीला अशी म्हणत होती. काल तर मी एकदम असा क्लास घेतल्यासारखा झालाय बेबीचा, की तू का नाही हलत आहे, तुला काय प्रॉब्लेम आहे, तू ॲक्टिव्ह नाही आहेस का, तुला असं किक मारावं नाही वाटत आहे का, आय नो तुझे छोटे 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 पावलं आहेत, पण ॲटलिस्ट मम्माला त्रास दे, ॲटलिस्ट शो समथिंग. सो असं माझं संध्याकाळी एक झालं होतं, चांगलं एक सेशन झालं होतं. बेबीच्या बाबाला सुद्धा, मी प्रणवला सुद्धा म्हणत होती की बेबीला काहीतरी म्हण, की बाळा हाल काहीतरी कर, की ॲटलिस्ट मी नाही सांगू शकत एक्झॅक्टली की काय असतं ना, तेव्हा आपण होतो की बेबीची मुवमेंट का नाही जाणवत आहे. आणि 6वा महिना सुरू होणार. सो त्यासाठी काल माझं खूपच जास्ती असं फ्रस्ट्रेट झालं होतं. एक चांगला लेक्चरच दिलं असेल मी बेबीला. आणि जशी मी झोपली काहीच, जशी मी डोळे लावले, असे की एक असं ना आपण जातो त्या ह्याच्यात फेजमध्ये, मला एकदम मुवमेंट जाणवली. लिटरली असं आपण फिरतं ना बाळकी, म्हणजे छान मोशन होत असेल, हात हलवत असेल, पाय हलवत असेल असं. आणि लिटरली इंटरवलनी असं म्हणजे 1-2 मिनिटातच असं चांगला किक, असं धड धड असं असं जाणवत होतं मला की आतून. आणि म्हणजे सेन्सेसनी पण मला ते जाणवत होतं. आणि बाहेरून सुद्धा असं हात लावल्यावर मला ते असं फील होत होतं, असं छान मुवमेंट केल्यासारखं, असं 3-4 किक केल्यासारखं. सो बेबीज आपले ऐकतात. आणि बेबीला वाटलं की मम्मा चांगलीच रागवलेली आपल्यावरती. आणि काल आय फील दॅट. आणि मी प्रणवला असं म्हटलं की आत्तापर्यंत मी असं पोटावर हात वगैरे लावत होती असं वाटत होतं, म्हणजे हार्टबीट ऐकू येतात, आपले स्वतःचेच असतात ते, पण ते ऐकूनही छान वाटतं. पण काल असं झालं ना की काही हात वगैरे न लावता डोळे बंद करून मला ते पोटात असं सगळं जाणवत होतं की मुवमेंट होत आहे, थोडे किक होत आहे. सो ते एकदम बेस्ट अपडेट होता कालचा माझा, एकदम छान प्रिशियस. आणि आय थॉट की मी हा डॉक्युमेंट केला आहे सांगून तुम्हाला की एक्झॅक्टली मला काल काय फील झालं. अँड दॅट सो क्यूट, सो क्यूट, सो क्यूट.